रायगड जिल्ह्यातील वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडर स्फोटाच्या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जानेवारी 2024 मध्ये गॅस सिलेंडरनं भरलेल्या पिकअप टेम्पोला अचानक आग लागली आणि एका मागोमाग एक स्फोट झाले। वाहनामध्ये 8 सिलेंडर असल्यानं आगीनं भीषण रूप धारण केलेलं होतं आणि काही क्षणातच टेम्पो पूर्णतः जळून खाक झाला। स्फोटांचा मोठा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली। या सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली। अग्निशमन दलानं वेळेत दाखल होत आग आटोक्यात आणली आहे आणि विशेष म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये सुद्धा ह्याच परिसरात सिलेंडरशी संबंधित दुर्घटना घडलेली होती। त्यामुळे वाशी नाक्यात सिलेंडर स्फोटांची मालिका सुरू असल्याचं चित्र दिसतंय आणि सिलेंडर वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। लाईन पहिला पेड घेतली ना सुरुवातीला, त्याच्यामुळे गाडी जराशी बाजूला घेतली। 5-6 माणसांनी चांगला धूर त्याच्यामुळे मग जरा बाजूला घेतली आणि फायरचा बाटला मारला, ते प्रेशर वाढला। त्याच्यामुळे किती ब्लास्ट झाले तरी अच्छा तर समजू शकत नाही, 48 बाटले भरलेले होते।